जय शिवराय, जय भीम, जय संविधान। 20 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि सर्वच राजकीय पक्ष हे आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांचा प्रचार सुरू आहे आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोन। नेमकं काय आहे राजकारण आणि ह्या वेळेस प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्रामध्ये एक ताकद वाढलेली आहे। त्यामुळे तर नाही की राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकरांना फोन केले। तर मित्रांनो, मी आहे रमेश रामटेके आणि RR मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, सध्या राजकारण आणि प्रत्येक पक्षातील उमेदवार हा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे आणि सर्वच राजकीय पक्ष हे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते महाराष्ट्रामध्ये प्रचार करत आहेत। त्यामध्ये राहुल गांधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सुद्धा आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांचे दौरे सुरू आहेत। आणि तुम्हाला माहित असेल की नुकतेच प्रकाश आंबेडकर हे ICU मधून घरी आल्यानंतर त्यांनी लगेचच प्रचारासाठी त्यांचे दौरे सुरू आहेत आणि त्यामध्ये त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते वंचित बहुजन आघाडीसाठी ते प्रचार करीत आहेत। आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार गट नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पण प्रकाश आंबेडकरांना ते भेटण्यासाठी गेले आणि त्यांनी तब्येतीची विचारपूस केली। आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पण त्यांच्या पुणे येथील राहते घरी ते प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि त्यांनी सुद्धा तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांनी राजकारणासाठी समाजसेवेसाठी त्यांनी शुभेच्छा पण दिल्या। आणि ज्या पद्धतीने काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांना शिवीगाळ केली आणि ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कुठंतरी माहीत झाल्यामुळे त्यांना प्रकाश आंबेडकरांना कॉल केला आणि त्यामध्ये त्यांनी 31 सेकंदात त्यांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली आणि त्यांनी असं पण म्हटलं की पुढच्या वर्षी जानेवारीत ते महाराष्ट्रात येतील तेव्हा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतील। देशभरातील नेते, विरोधी पक्षातील नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रकाश आंबेडकरांना यांना भेटून प्रकृतीची विचारपूस करीत आहेत। आणि आता निवडणुकीचा जोरात प्रचार आहे। काँग्रेसला हे तर वाटत असेल की प्रकाश आंबेडकरांची विचारपूस केल्यावर आंबेडकरी सहानुभूती मिळेल आणि याचा फायदा आपला मतदानात होईल असं कुठंतरी जनतेला वाटत आहे। आणि नेमकं काय कारण आहे की राहुल गांधी प्रकाश आंबेडकराला फोन करण्याची? तर जनतेला असं वाटते की जर प्रकाश आंबेडकरांना कॉल केला तर आंबेडकरी समाजाची सहानुभूती मिळेल आणि कुठेतरी
मतदानाच्या रूपाने आपल्याला त्याचा फायदा होईल असं पण असू शकते। आणि दुसरं, जर वंचित बहुजन आघाडीच्या काही जर सीटा आल्या तर त्याचा पण ते जर राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली त्यावेळे वंचित बहुजन आघाडीची मदत घेता येईल असं पण असू शकते असं जाणकाराचं मत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते प्लीज कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। थँक्यू। जय भीम।